गाडी नंबर 10115 बँड्रा टर्मिनस ते मडगाव. आणि ते ट्रेनला कसं सजवलं आहे ते स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. हा उद्घाटन सोहळा 9 आणि 10च्या मध्ये ही बँड्रा मडगाव एक्सप्रेस लागलेली आहे. तुम्ही आता कुठे उतरणार? कणकवलीला. आता इथून बोरिवलीवरून चालू झाले. तुम्हाला कसं वाटतंय? हा बघा, हा सीटरचा डबा आहे. तर इथे बघा, इथे हा स्लीपर कोच आहे. आणि ही ट्रेन आतमधनं पण एकदम अशी नवीन. बँड्रा मडगाव एक्सप्रेस सुटायला तयार आहे. हिरवा झेंडा बघा दाखवलेला आहे. इथून तिचा प्रवास आरंभ झालेला आहे. अरे भूषण, नमस्कार मित्रांनो. प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बँड्रा ते मडगाव 10115 ही ट्रेन आजपासून चालू झालेली आहे. यात मी प्रवाशांचा इंटरव्ह्यू पण घेतला, तो पण तुम्ही बघू शकता. आता याचं उद्घाटन समारोह सुरू आहे. तर बँड्रा ते मडगाव ही बोरिवली, वसई, पनवेल असं करत आपल्या कोकणात जाणार आहे. तर ही ट्रेन मंगळवार आणि गुरुवार इथून कोकणात जाण्यासाठी आहे. आणि तिकडनं मडगाववरून बुधवार आणि शुक्रवार साठी आहे. तर चला, तर आता आपण हा उद्घाटन समारोह बघूया. या बॅनरवरती तुम्ही बघू शकता कोकणवासियांसाठी आता बोरिवलीवरून रेल्वे सेवा सुरू होणार आहे. मंगळवार व गुरुवार. तर इथे तुम्ही बघू शकता हा गाडी नंबर 10115 बँड्रा टर्मिनस ते मडगाव आणि 10116 मडगाव ते बँड्रा टर्मिनस. तर इथे बघू शकता बलून्स आणि पुष्पगुच्छ, आंब्याचे टाळ वगैरे लावून इथे ट्रेनला कसं सजवलं आहे ते. तर हा बोरिवलीचा प्लॅटफॉर्म नंबर 10 आहे. आणि इथे ही ट्रेन नवीन म्हणजे अशी मस्तपैकी कलर केलेली ही ट्रेन आहे इथे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हा उद्घाटन सोहळा. हा प्लॅटफॉर्म नंबर 9 आणि त्या बाजूला 10 आहे. तर 9 आणि 10च्या मध्ये ही बँड्रा मडगाव एक्सप्रेस लागलेली आहे. तुम्ही बुकिंग केलं का? ऑनलाईन केलं की कसं काय? ऑनलाईन. अच्छा, काल दुपारी 12 वाजता. आणि ही सीटर आहे की स्लीपर आहे? हां, स्लीपर आहे. अच्छा, हे अच्छा, हां, 3 बर्थ आहेत ना हे, म्हणजे ते बरोबर. तर तुम्ही आता कुठे उतरणार? कणकवलीला स्टॉपिंग आहे ना? कारण पहिला त्यात बुकिंगमध्ये मी पण ट्राय करतो, दिसत नव्हतं. हां, तर आता इथून बोरिवलीवरून चालू झाले. तुम्हाला कसं वाटतंय? अच्छा, हां 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 हां, सुविधा चांगली आहे. बरोबर. हां हां हां, बरं. कणकवलीपर्यंत प्रवास करणार ह्या ट्रेनने तुम्ही? हां हां. हा बघा, हा सीटरचा डबा आहे. इथे शॉर्ट डिस्टन्ससाठी तुम्हाला म्हणजे सीटिंगमध्ये प्रवास करायचा असेल तर. आणि त्या बाजूला आता आपण बघितला तो स्लीपर होता. तर इथे बघा, इथे हा स्लीपर कोच आहे. मगाशी आपण बघितला तो सीटर कोच होता. इथे हे असे बर्थ वगैरे पण आहेत, साईड बर्थ आणि अप्पर बर्थ वगैरे असं.
इकडे बघा ही नवीन ट्रेन आहे. टॉयलेट वगैरेची पण सगळं हे नवीन दिसतं आहे म्हणजे इंटिरियर. इथे हे वॉश बेसिन वगैरे आहे, डस्टबिन पण आहे. आणि ही ट्रेन आतमधनं पण एकदम अशी नवीन म्हणजे पूर्ण सगळं व्यवस्थित कलर बिलर केलेला आहे. आता इथे बघा हा दिव्यांगजनसाठी पण इथे हा डबा आहे. हा हे बघा हे इंजिन आहे भारतीय रेल. इथे बघा लोकांमध्ये किती उत्साह आहे. ते ट्रेनच्या इंजिनच्या फ्रंट पार्टसोबत फोटोग्राफी वगैरे करतायत. ते इथे बघा हे नवरा बायको ते स्वतःचा सेल्फी काढून घेतला ट्रेनच्या सोबत. आणि आता हे महिला मंडळ त्यांचा पण ट्रेनच्या सोबत फोटो सेशन चालू आहे. तर आता ही बँड्रा मडगाव एक्सप्रेस सुटायला तयार आहे. इथे बघा अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई आपले शहरश स्वागत करीत आहे. या सेवा समितीमध्ये मुंबई, लालबाग परळ, बोरिवली, वसई, विरार, पालघर, डहाणू, घाटकोपर, भांडूप, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा समावेश आहे. आता बघा हा दुसरा बॅनर आहे वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबई. हा असा बॅनर या बँड्रा मडगाव 10115 एक्सप्रेसच्या समोर त्यांनी म्हणजे हे केलेलं आहे. हिरवा झेंडा बघा दाखवलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर ही बँड्रा मडगाव एक्सप्रेस इथून तिचा प्रवास आरंभ झालेला आहे.
हा इथे बघा हा S2 हा इथे बघा फर्स्ट AC A1 हा असा डबा हा B1 AC3 टायर हा B2 आहे. अरे भूषण भूषण द एक्सप्लोरर त्यांनी ह्या ट्रेनमधनं प्रवास केलेला आहे. घरचे जेवण भूषण द एक्सप्लोरर. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा आज उद्घाटन सोहळा जो बँड्रा बोरिवली मडगाव 10115 ह्या ट्रेनच्या उद्घाटन सोहळ्याचा ब्लॉग. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.